गोळ्या घातल्या, कोयत्याने वार अन् जागीच मृत्यू. भर दिवसा गँगवॉर, पुणे धनकवडीमध्ये रक्तरंजित. पुण्यातील टोळीयुद्ध पुन्हा एकदा अतिशय रक्तरंजित वळणावर आल्याचं पाहायला मिळतंय. पुण्याच्या धनकवडी परिसरातील बालाजीनगर येथे बुधवारी 20 मे रोजी भरदिवसा एका तरुणाची डोक्यात गोळ्या झाडून आणि कोयत्याने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेमुळे संपूर्ण पुणे शहरात खळबळ उडाली असून परिसरात प्रचंड दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार अक्षय उर्फ बाळा मस्के असे हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. 20 मे रोजी सकाळी 10 वाजेच्या सुमारास अक्षय हा काही महिन्यांपूर्वी झालेल्या वनराज आंदेकर हत्या प्रकरणातील एका मुख्य आरोपीचा सख्ख भाऊ असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे हा हल्ला आंदेकर आणि कोमकर टोळीतील जुन्या वैमनस्यातून तसेच टोळी युद्धातूनच गँगवॉर झाल्याचा दाट संशय पोलिसांनी व्यक्त केला. बसस्टँडजवळ थरार, डोक्यात झाडल्या 3 गोळ्या. ही धक्कादायक घटना बालाजीनगर येथील बसस्टँड परिसरात घडली. अक्षय मस्के हा परिसरात असताना 4 हल्लेखोरांनी त्याच्यावर हल्ला चढवला. हल्लेखोरांनी अक्षयवर अतिशय जवळून गोळीबार केला. यातील तब्बल 3 गोळ्या थेट अक्षयच्या डोक्यात घातल्या. गोळीबार करूनच हल्लेखोर थांबले नाहीत, तर अक्षयवर त्यांनी कोयत्याने सपासप वार केले. या भीषण हल्ल्यात गंभीर जखमी झालेला अक्षय रक्ताच्या थारोळ्यात कोसळला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनास्थळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त असल्याची माहिती मिळताच पुणे पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी आणि गुन्हे शाखेचे पथक तातडीने बालाजीनगर येथे दाखल झाले. मृतदेह शवविच्छेदनासाठी हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आला असून घटनास्थळाचा पंचनामा सुरू आहे. गँगवॉरच्या पार्श्वभूमीवर बालाजीनगर आणि आसपासच्या परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला. हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली असून आरोपींच्या अटकेसाठी पथके रवाना करण्यात आली. या घटनेमुळे पुण्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी संदीप पांचाळ. 9:50च्या दरम्यान शाहू बँक चौक येथे अक्षय बाळू मस्के नावाचा एक रिक्षा चालक आहे. त्याच्यावर 3 ते 4 लोकांनी येऊन फायरिंग केलेली आहेत. यामध्ये 4 राऊंड फायर केलेले असं निष्पन्न झालेलं आहे आणि त्याच्यावर कोयत्याने वार सुद्धा झालेला आहे. जो जखमी आहे त्याला तात्काळ हॉस्पिटलला नेण्यात आले आणि त्याच्यावर आता उपचार चालू आहेत. आमचे ॲडिशनल सीपी क्राईम, डीसीपी क्राईम, सर्व क्राईमचे युनिट्स तसेच पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी, आमचे झोन 2 आणि इथले आजूबाजूचे सर्व पोलीस स्टेशनचा डीबी स्टाफ वगैरे या आरोपींच्या शोधात आहेत आणि आम्हाला खात्री आहे टेक्निकल सर्वेलन्स चालू आहे. परत ह्युमन इंटेलिजन्सच्या माध्यमातून आम्ही आरोपींचा शोध घेत आहोत आणि खात्रीशीर हा लगेचच आमचा हे आहे की डिटेक्ट होऊन आरोपी सुद्धा अटक केले जातील. अक्षय बाळू मस्के सध्या आमचे जे माहिती आहे ते तर रिक्षा चालक होते. मोटिव्ह सांगणे हे फार लवकर होईल. मोटिव्हचा पण आम्ही शोध घेणारच आहे. त्यासाठी आरोपी मिळायला लागतील. खात्रीशीर आरोपी आम्हाला हे आज लवकरात लवकर मिळतील. मोटिव्ह सांगणे आता सध्या आम्हाला सांगता येणार नाही. खात्रीशीर आमचं शोध चालू आहे. त्याबाबत आरोपी मिळतील. त्यामध्ये सगळं क्लिअर होऊन जाईल. 3 ते 4 लोक होते आणि काही राऊंड फायर झालेले आहेत. 4 राऊंड फायर झालेले आहेत आणि कोयत्यासारखं वस्तू कोणता असेल त्याच्यावर त्यांनी वार झालेला आहे. कोणता हॉस्पिटलमध्ये उपचार चालू आहेत. त्याच्यावर जो मयत आहे त्याच्यावर पार्श्वभूमी नाही आहे. आरोपी शोध झाला त्याचंही कळून जाईल, पण मयत आहे त्याच्यावर तर कुठली गुन्हेगार पार्श्वभूमी आता सध्या दिसून येत नाही. 3 ते 4 लोक आहेत. आरोपीचं वय निष्पन्न नाही आहे. 3 ते 4 आरोपी जे आयडेंटिफाय होतील त्यावेळी आम्ही तुम्हाला डिटेल देऊ. सध्या मोटिव्ह आपल्याला काही क्लिअर नाही आहे. ज्यावेळी ते आयडेंटिफाय होतील त्यावेळी आम्ही तुम्हाला डिटेल परत एकदा हे करू. साधारण 25 होता असं दिसतंय. टोळी उद्योग की नाही हे कळण्यासाठी आपल्याला डिटेक्ट व्हायला लागेल आणि त्यानंतर आम्ही तुम्हाला हे डिटेल सांगू. थँक्यू. ह्याच्यात अपेक्षित ठरणार असं म्हणता येणार नाही. आपल्याला मोठी ठरणारच कळेल. ते आरोपी अटक झाल्यावर हे कळेल. जर डिटेक्ट नाही झाला आणि अटक नाही केलं तर आपल्याला म्हणता येईल, परंतु आम्हाला खात्री आहे की ते डिटेक्ट होईल. ते प्रत्येक आपल्याला पुन्हा डिस्कस करण्यासाठी आपल्याला वेगळं आपण डिस्कशन करू. त्याचे कारण काय ते त्यासाठी पण आपल्याला वेगळं बघायला लागतील. काय घरगुती कारणं असतात. सर्वच गँगची कारणं असे काही नाही आहेत. म्हणून लोकांमध्ये पॅनिक होण्याचं सध्या काही कारण नाही आहे. लॉ अँड ऑर्डर पण सुस्थितीत आहेत आणि आमचा पूर्ण प्रयत्न आहे. पोलीस सुद्धा दिवस रात्र काम करत आहेत आणि कोमिंग ऑपरेशन चालू आहेत. वेपन रिकव्हरी चालू आहेत. क्राईम ब्रांच चालू आहेत. आमचे रात्रीचे नाकाबंदी चालू आहेत. सर्व एकजूट आहेत आणि सर्व प्रयत्न आम्ही करत आहोत. थँक्यू. प्लीज.